पालघर जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयात स्वच्छतेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. रुग्णालयात झुरळांचा अक्षरशः सुळसुळाट झाल्याने रुग्ण आणि नातेवाईक दोघेही हैराण झाले आहेत. उपचारासाठी येणाऱ्या रुग्णालयांच्या बेडवर, सलाईन स्टँडवर, अगदी घरून आणलेल्या टिफिनवर सुद्धा झुरळांचा मुक्त वावर पाहायला मिळतोय. कोणत्याही क्षणी संसर्ग वाढू शकतो, अन्न दूषित होऊ शकतं आणि कमकुवत रुग्णांचा जीव धोक्यात येऊ शकतो, अशी भीती नातेवाईक व्यक्त करत आहेत. रुग्णालय म्हणजे स्वच्छता, जीव वाचवण्याची व्यवस्था आणि सुरक्षतेचे ठिकाण. पण पालघरच्या ग्रामीण रुग्णालय चित्र अगदी उलट दिसत आहे. रुग्णांच्या जीवाशी खेळ केला जात आहे असल्याचे गंभीर आरोप आता नातेवाईकांकडून होत आहेत. रुग्णालयात प्रवेश केल्यापासूनच स्वच्छतेचा अभाव जाणवतो. वॉर्डमध्ये, बेडखाली, भिंतीवर आणि कॉरिडॉरमध्ये झुरळांचा वावर इतका वाढला आहे की कुठेही बसताना किंवा कुठेही वस्तू ठेवताना दुप्पट विचार करावा लागतो. रुग्णांच्या बेडवर ठेवलेल्या बेडशीटवर झुरळ धावताना दिसतात, तर काही वेळा सलाईनच्या ट्यूबवरूनच झुरळ सरकताना दिसल्याची तक्रार नातेवाईकांनी केली. याहून धक्कादायक बाब म्हणजे रुग्णांसाठी घरून आणलेल्या टिफिनवरही झुरळ फिरताना लोकांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं आहे. अन्न दूषित होण्याचा धोका आढळल्याने नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे. अशा परिस्थितीत रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न अधिक गंभीर होतो. झुरळांचा वाढता प्रादुर्भाव आणि स्वच्छतेचा अभाव यामुळे संसर्गजन्य आजाराचा धोका वाढतो. आधीच आजारी असलेल्या रुग्णांवर याचा गंभीर परिणाम होऊ शकतो, असा इशारा नातेवाईक देत आहेत. उपचारासाठी आलेल्या लोकांना सुरक्षित आणि स्वच्छ वातावरण मिळावं ही मूलभूत अपेक्षा असताना पालघर ग्रामीण रुग्णालयातील ही परिस्थिती प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे. दुपारी आम्ही जेवण आणलेलं ना ठेवलं आमचे तिकडे गेलेले ना, तर टेस्ट करायला आले तर बघून कापूर चढले सर्व जेवण. आम्ही जेवण डबे खाले नाही. आणि आता कुठे कुठे तुम्हाला झुरळ दिसतात? आता बॅटवर पण दिसत सर्व हे बघ आता चढले ते बघ, फळं वगैरे आहेत त्याच्यावर पण चढले. अजून कशी परिस्थिती आहे दवाखान्याची? अजून काय काय इथं? आम्ही आजच आले जाता आम्ही थोडा काल आता काय झालं माहिती नाही. स्वच्छता आहे का नाही या ठिकाणी? काय नाही बाथरूमला तर जावं असं वाटत पण नाही.